शिवप्रभूंचा जन्म म्हणजे पोरखेळ नाही, सर्वसामान्य घटना नाही. शिवछत्रपतींचा जन्म झाला म्हणजे ही एवढी साधी घटना नाही. कारण सन 1630 आधी हिंदूंची मुंडके छापटून त्याचे मनोरे बांधले जात होते. मनोरे कळतात ना, हिंदूंचे मुंडक्यांचे मनोरे, एक याद म्हणून. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक सल्तनतीत एक हिंदूंचा कत्तलखाना असायचा. स्पेशालिटीच असायची की ते हिंदूंना आणा, आम्ही त्यांच्या कत्तली करू. ओके. आपण संकटात असल्यावर देवळातल्या देवाकडे जातो आणि जाऊन प्रार्थना करतो, जे काय अडचण असेल ते सांगतो. बट त्यांनी केलं असं की आम्ही तुमच्या देवाचे देवळच पाडले तरी तुमचा देव तुम्हाला वाचवायला नाही आला. आता काय करणार? या समग्र हिंदुस्थानाच्या रयतेला आता कुणीही वाली नाही अशी समजत झाली होती. कित्येक संतांनी महंतांनी प्रार्थना केल्या की अशी शक्ती जन्माला येऊ दे, आणि ते झालं. 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक असं सहस्त्र सूर्यांचं तेज सह्याद्रीच्या कुशीत दख्खनच्या पठारावर किल्ले शिवनेरीवर जिजाऊंच्या पोटी जन्माला आलं. ते म्हणजे छत्रपती श्री शिवाजी